रक्त, इतकं रक्त, हे कुठून आलं? बाबा, गावात आले तर खरी, पण इथे मला कोणी ओळखणार तर नाही ना? कोणतंही रूप प्राप्त करून देणारं रत्न, यावेळी काय बनवणार आहात? जगदंबा, आता तुझा खेळ संपणार आणि तुला समोर यावंच लागणार. जळलं मी लक्षण माझं. आता माझं रूप बदललंय. आता मी मनोरमा नाही, आता मी मनुबाई हाय. आता कोण ओळखणार आहे मला या नव्या रूपात? आता नव्या आयुष्याला सुरुवात करायची. काय ग, कोण हवाय तुला? अगं काय विचारलं मी? कोण हायस कोण बाई तू? आणि सुंदराच्या घरात कशी फिरती आहेस? अगं बोल की, आता बोलता येतंय ना? हो, येत आहे की. मी सुंदराची बहीण. सुंदराची बहीण? सख्खी नाही, लांबची. सुंदरा जाताना हे घर माझ्या ताब्यात देऊन गेली. मी आणि माझा नवरा इथेच राहणार. तू आणि तुझा नवरा? तुझा नवरा आहे कुठं? अय्यो, इथेच असतील. येतीलच इतक्यात. कुठे गेले? येतीलच. अयो, अगं तुझा जीव किती, तू धावते किती का सुहानो? अयो, अरे हट. बाबा, जगदंबा, काय झालं? हे बघा. अगं, हे तर रगत आहे. बाबा, सगळंच पाणी लाल झाले हो. अगं, पण हे रगत आलंय कुठून? बाबा, अगं, कुणीतरी जखमी होऊन पडलेलं आहे तिथं. चल आपण पाहू. चल. अरे आवरा रे. अरे अरे श्वान. अगं ग भया, कोण आहे धांदरट माणूस?
हाच माझा नवरा न भाजी. काय अवस्था करून घेतली स्वतःची. उठा उठा म्हणते मी. बरं लवकर लक्षात आलं की ग तुझ्या. एवढं चिखलात लोळायला कुणी सांगितलं होतं म्हणते मी. आणि काय करू मी मग. इथं कोणाला आहे हो इतकी हौस. इकडच येत होतो पण वाटत शेत दिसलं. शेतात झाडं दिसली. झाडाला लागलेली छान छान फळं दिसली. म्हणून म्हणलं मग खायला काहीतरी मिळेल म्हणून घुसलो की हो थेट शेतात. मग तिथं कुठलं फळ घावलं. कसलं काय हो. वाटलं होतं हाताला लागल पपई केळी नाही तर संत्र. पण माग लागलं ना कुत्र. पण मी म्हणते त्या शेतात जायचं कशाला. असं काय होतं तिथं बघण्यासारखं. अहो अक्का आम्ही ज्या भागातून आलो की नाही तिकडं नाहीतच बघा शेत. शेत नाही म्हणजे असं कुठल्या भागात ना आला आहे. अहो आसूर. अयो काय म्हणाले हे. आसूर. नाही नाही असुर नाही हो. असुरले वाडी वरून आलोय आम्ही. खूप लांब आहे हो आमचं गाव. पण कशा पाय आला इथं. कशाला पाहिजे तर हिला सगळ्या उठा ठेवी. अहो त्याचं झालं असं की महिषासूर. अयो काय ग. हे असं काय करतायत. आणि आता परत काय म्हणाले. महिषासूर. नाही नाही महिषासुराला घाबरून इकडे आलो आम्ही. खूप दमायला झालं की हो. थोडासा आराम करतो म्हणते मी. तुम्हाला मी सगळं सांगेन निवांत. हा मी पण तेच म्हणत होतो की हो. हे बघा स्नान धावणं करतो आंघोळ करतो छान होतो आणि मग बोलतो. हा बरं ठीक आहे तुम्ही आराम करा. तुम्ही ह्या गावचं पाहुणं आहे. मी तुमच्यासाठी काय तर खायला घेऊन येते. अयो करतो क्यों मी थोडा आराम. कुणी हाय का इथं. ओ विसाजी दिगू भाऊ रामराव इकडे या इकडे या. बाबा हा इथे कसा आला असेल. कुणाच ठाव. थांब मी एकदा त्याला बघतो. हा अगं श्वास तर चालू आहे. जिवंत आहे यो. नशीब फक्त बेशुद्ध पडलाय. पण हा आहे कोण. याआधी गावातही नाही बघितलं याला. कुणाच ठाव मला बी माहित नाही. एक काम करूया याला उचलून देवळात घेऊन जाऊ. तिथं शुद्धीवर येतो का पाहू. ओ विसाजी दिगूभाऊ रामराव इकडे या. अहो इथं कोणतरी बेशुद्ध पडलंय. तुमची मदत पाहिजे. या.
काय झालं अचानक? त्रिशूळ, अग्नी, हे काय होतं? काय झालं जनक बाबा? इथं कोणीतरी बेशुद्ध पडलंय. त्याला देवळात घेऊन जाऊ आणि शुद्धीवर आणू. या या. आत्ता जे घडलं ते साधं सुद्धा नव्हतं. कसला संकेत असेल हा? काय छान वाटतंय म्हणतो. जळलं मेलं लक्षण. चिखलात पडलास ते पडलास, डोक्यावर पण पडलास की काय? आता मी काय केलं? आणि एवढं बोलायची काय गरज होती? अयो अहो, पहिल्यांदा माणसात आलोय बघा, म्हणून थोडा गोंधळ झाला. थोडा भरपूर गोंधळ घातलास. सम्राज्ञींनी हाच धोंडा माझ्या गळ्यात का अडकवला कोण जाणे. आता ह्याच्या बरोबर बायको असल्याचं नाटक करायचं म्हणजे कठीणच की हो. चल ह्या अवतारातून बाहेर पड म्हणते मी. चल. अवतार म्हणतोय मला, धोंडा म्हणते. म्हणू दे, आता मी करतो बघ आराम. वैद्यबुवा, हा आम्हाला नदीच्या काठी बेशुद्ध अवस्थेत सापडला, म्हणून इथे आणलं आणि तुम्हाला निरोप धाडला. याला शुद्धीवर आणता येईल का आपल्याला? बघूया, प्रयत्न करू आपण. मी इथे, माझा मृदुंग कुठे? बाळा, तुला बरं वाटतंय ना आता? वैद्यबुवा, तुमचे लय आभार बर का. अहो, हा आपल्या गावचा नाही. त्याला हिथं काही झालं असतं तर आपल्या जीवाला घोर लागला असता. अहो, मी माझं काम केलं, बाकी देवी आईची कृपा. वय, हे बघ, हे औषध संध्याकाळी घे, म्हणजे बरं वाटेल तुला. बरं, येतो मी. बाळा, कोण आहेस तू? नाव काय तुझं? मी महिपती. तो डोंगर दिसतोय ना, त्याच्या पलीकडे माझं गाव आहे. अरे पण तू नदीकाठी बेशुद्ध कसा? काय झालं होतं नेमकं तुला? नेहमीच संकट. खूप शांत, सुंदर आणि छान आहे माझं गाव. पण गावावर अचानक असुरांनी हल्ला केला
असुर गणाचा विजय असो, राक्षस गणाचा विजय असो. विनाश व्हायचा, फक्त विनाश. त्रिलोकात फक्त आपलाच अधिराज्य असेल. आता आपल्याला कोणीही थांबू शकत नाही. ना देव ना मानव, इथं फक्त असतील दानव. त्या असुरांनी माझ्या पाठीवर वार केला आणि मी जखमी झालो. कड्यावरून खाली पडलो, ते थेट नदीत. मग तिथेच माझी शुद्ध हरपली असणार आहे, कारण त्या पुढचं मला काहीच आठवत नाही. पण आता काळजी करू नकोस, तू एकदम सुरक्षित आहेस. बर, आता आमच्या घरला चल, तिथं आराम कर. हा, नको, घरी नको. का रे बाळा? माझी नियती मला देवीच्या मंदिरात घेऊन आली. ह्याच्यापेक्षा चांगली जागा काय असणार आहे? मी इथेच राहील. अरे पण इथं कसा राहणार तू? हा, आणि तुझी काळजी कोण घेणार इथं? त्यापेक्षा घरला चल. आमचं घर लहान आहे, पण आराम करता येईल तुला. नको काका, मी राहीन इथेच. तुम्ही काळजी करू नका. अरे, तुझी तब्येत बरी नाहीये आणि तुला जखमही झाले. थंडी वाऱ्याचा त्रास होईल. चल घरी. इथे तू स्वतःची काळजी कशी घेणार? इथे साक्षात देवी आई आहे ना, माझी काळजी घ्यायला. बाकी कोणाची काय गरज आहे? बरं ठीक आहे, तू तसा ऐकणार नाही. बरं ऐका समध्यांनी, आता त्याला आराम करू द्या. निघा, चला. चल बाळा, तू आराम करा आता. अरे, तुझं गाठोड नदी किनारी पडलेलं सापडलं. अय्यो, अय्यो, काय की ग हे? तेवढं सांगून सोड की मला. आता प्रत्येक गोष्टीचं एवढं काय वाटायला लागलंय रे तुला? कौतुक म्हणते मी. साधं घरातलं गाडगं आहे रे ते, त्यात काय एवढं विशेष? अयो, असं काय करते की ग? पहिल्यांदाच बघतोय की ग मी हे आयुष्यात. काय बोलून सोडतोस की रे? तू आधी कधीही बघितलेलं नाहीस अशा गोष्टी? विसरली का काय तू माझं खरं रूप? थांब, तुला दाखवूनच सोडतो बघा.
जगदंबा, काय झालं? नाही, काही नाही. चला. हे नक्की काय होतंय? हा आहे तरी कोण? ह्याचा आणि माझा काय संबंध आहे? देवी आई, तूच याचं उत्तर दे आता.